नमस्कार. सध्या आपल्या देशामध्ये महागाई वाढलेली आहे आणि महागाई वाढली त्यामुळं नाहक त्रास जो नागरिकांना सहन करावा लागतोय त्या संदर्भातल्या अनेक तक्रारी तुम्ही ऐकल्या असेल. पण नुसत्या भारतातच महागाई वाढली असं नाही आहे. एक असा देश आहे की जिथे महागाईमुळे त्यांना चलनामध्ये चक्क बदल करावा लागलेला आहे. तर हा बदल इतका आहे की थेट आता 10,000ची नोट ती 1 रुपयाची झालेली आहे. तर कोणता हा देश आहे आणि त्यांनी का हा बदल केलेला आहे आणि त्यातून ते काय साध्य करू पाहतायत तेच आपण पटकन या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इराण हा देश आहे. इराणमध्ये असं घडलं आहे की त्यांनी त्यांच्या चलनामध्ये बदल केलेला आहे आणि 4 शून्य त्यांनी आपल्या चलनातून कमी केलेले आहे. तर 10,000ची नोट 1 रुपयाची झालेली आहे. इराणने नोटावरून 4 शून्य आपल्या काढून टाकले. इराणमध्ये गरिबी आणि महागाई ही गगनाला जाऊन भिडली आहे. लोकांच्या अक्षरशः सामान्य जीवनाचा प्रश्न आता तिथे निर्माण झाला आहे. त्यात अमेरिकेनं त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले कारण त्यांनी न्यूक्लिअर पॉवर प्लांट संदर्भात न्यूक्लिअर शस्त्र बनवण्यासाठी अनधिकृत कारवाया केल्या असा त्यांच्यावर ठपका लावला. देशातील गरिबी आणि महागाई कमी करण्यासाठी आता करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. तर त्यांनी एक नवीन उपाय काढला की त्यांनी आपलं रियाल त्यांचं जे तिथलं चलन आहे त्याच्यातून 4 शून्य हटवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे काय, सध्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर 10,000 रियालची किंमत आता फक्त 1च रियाल असेल. 10,000 रियाल इज इक्वल टू 1 रियाल. या निर्णयाला इराणी संसदेमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. 2 वर्षानंतर हा निर्णय तिथे लागू होईल. इराणमधली गरिबी दर 35% जास्त आहे. इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महागाईचा दर हा 30 ते 40% दरम्यान सातत्यानं असल्याचं पाहायला मिळतं. सध्या इराणची आर्थिक परिस्थिती ही फारच नाजूक आहे. इराणचे चलन रियाल इतके कमकुवत झाले की आता कागदापेक्षाही स्वस्त ते झालेलं आहे. एक अमेरिकन डॉलरसाठी तब्बल 11,50,000 रियाल मोजावे लागतात. त्यामुळे त्यांची चलन इतकं कमजोर झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. या बदलाबाबत तुम्हाला काय वाटतं? जर आपल्या देशामध्ये असा काही बदल झाला तर त्याबाबत तुम्ही कल्पना करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.